काही वेळेला मुलं धडपडताना दरवेळेस जखमच होते असं नाही, त्यांना मुकामार लागतो. फ्रॅक्चर असेल असं नाही, पण अशा जर मुकामार लागला असेल, एखाद्या ठिकाणी विशिष्ट दुखत असेल तर काय करायचं ते आता आपण बघूया. या मुलीच्या हाताला धडपडली कुठेतरी आणि या भागात तिला दुखतंय आणि इथं थोडी सूज आहे, पण नशिबाने तिला फ्रॅक्चर वाटत नाही. पण अशी ज्या सूज असते त्या सुजेला क्रेप बँडेज, या बँडेजचं वैशिष्ट्य पांढऱ्या रंगाचं नसतंय, ताणून घेता येतं आणि हे शरीराच्या त्या भागाला आधार देतं. तर क्रेप बँडेज बांधताना हातात क्रेप बँडेज वर धरावं, उलटं धरू नये आणि जो भाग दुखरा आहे त्याच्यापासून थोडं अलीकडे बँडेज बांधणं सुरू करावं. आता या मुलीच्या अंगठ्याच्या जस्ट खाली लागले, म्हणजे अलीकडे आपण बँडेज बांधणार आहोत. ते करताना हलकं धरले, अजून ताणलेलं नाही आहे, कारण पुढच्या रक्तपुरवठ्यात आता गोंधळ होऊ शकतो. आणि तिरकं, हा अँगल लक्षात घेण्याजोगा आहे, तिरकं खाली यायचं आहे. आता इथं जिथं दुखतंय तिथं मी किंचित प्रेशर देऊन बांधलंय. मोकळा ठेवायचा आहे आणि पुढची बोटं सुद्धा मोकळी ठेवायची. आता या छोटीसाठी हे बँडेज थोडं मोठं होतं. मागे जाताना खूप प्रेशर द्यायचं नाही, खूप प्रेशर नसलं पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची, पण थोडं दाबून धरणं हेच क्रेप बँडेजचं वैशिष्ट्य आहे. याच्यात सुद्धा दुखऱ्या भागाला आधार मिळतो, पण खूप दुखत असेल, सूज असेल तर मात्र क्रेप बँडेज काढणं हे उपयोगाचं ठरतं. आता क्रेप बँडेजची जी पिन लावायची असते ती पिन आतल्या बाजूने लावू नये, कारण त्याने मुलांना खेळताना लागू शकतं. बँडेज लावून झालं की बोटाचा रक्तपुरवठा नीट आहे की नाही हे कन्फर्म करावं. बोटांना टाईटनेस नाही ना आणि थोडी गॅप आहे की नाही हे कन्फर्म करावं. क्रेप बँडेज साधारणतः दर 8 तासाने एकदा मोकळं करून परत लावावं.